अजून काळ पुढे, आता निवडणुकीचं भाषण नाही, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये, कारण छत्रपतींनी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये जे राजकारण केलं, जे समाजकारण केलं, जे गडतडांची बांधणी केली, गडकोट उभे केले, त्या छत्रपतींनी मराठी आणि सर्वसामान्य माणसाला कधीही वंचित ठेवलं नाही. त्याच्यामुळे वंचितचा सुद्धा आपल्याला, सगळ्या वंचितांना घेऊन एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला वैभव उभं केलं पाहिजे, ही भावना आपण मनाची ठेवली पाहिजे. ते बाबू पाटे तिकडून हात करतात, वंचित म्हणजे काय पक्ष आहे काय? म्हटलं बाबू पाटे असं काही नाही बाबू भाऊ, पक्षपेक्षा काही नाही आहे, परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये हे जतन करण्याचं काम आपण खरोखर केलं पाहिजे. नारायण गावकरांची जी भूमी दिसते आहे, खरोखर एक वैभव या नारायण गावकरांनी आज शेवटच्या टोकापर्यंत उभं केलंय. आज प्रवेशद्वाराची रचना जरा वेगळी आहे, सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी खरं तर हार बांधलेला आहे. त्या हारामुळे जरा भाऊ गाडी येताना आज जरा बरं वाटलं की सगळ्यांसाठी हार आहे.